काल आपण काल आपण निर्वाण प्रकरणातला 126वा सर्ग बघतोय. तर त्यातलं सप्तयोग भूमिका म्हणजे योगी साधक मोक्षापर्यंत जाताना ज्या 7 भूमिकांमधून जातो त्या 7 भूमिकांबद्दल बघितलं. त्यानंतर आसक्तीची मत्त हत्ती किंवा सांसारिक समरभूमी याबद्दल वसिष्ठ श्रीरामांना सांगतात. आणि ही आसक्तीची ही मत्त हत्तीण म्हणजे कोण आहे तर तृष्णा किंवा आसक्ती यालाच मत्त हत्तीणीचं त्यांनी उपमा दिलेली आहे. तर ती मत्त हत्तीण कशी आहे ते आपण काल बघितलं. तर ही जी मत्त हत्तीण आहे ती अत्यंत मदोन्मत्त आहे, मृदू व मंद मंद संचार करते, सदैव युद्ध कर्मात व्यग्र असते, सदैव लढण्यास तयार असते. अत्यंत क्रूर दोन दोन मोठ्या दातांनी ती फार प्रख्यात झालेली आहे. ते 2 दात म्हणजे शुभ कर्म आणि अशुभ कर्म. नंतर शरीरूपी अरण्यामध्ये ती राहते आणि मनोरूपी अरण्यामध्ये ती लपून राहत असते. आणि ती शरीरूपी अरण्यामध्ये संचार करत असताना शोक, मोह, दैन्य, धावपळ इत्यादी नाना प्रकारच्या लीला करत असते. मत्त इंद्रिय ही तिची मुलं आहेत आणि रसना हे तिचे एक सुंदर साधन आहे. वासना समूह हा तिचा सर्वत्र पसरणारा मद आहे आणि संसार दृष्टी या तिच्या समरभूमी आहे. आता ही अशी जी मत्त हत्तीण आहे ती जर आसक्ती आहे अशी, ही जी आसक्ती आहे किंवा माणसामध्ये असलेली जी तृष्णा आहे ती ही अशा मत्त हत्तीणीसारखी आहे. आणि तिच्याशी लढणं किंवा तिला मारणं किंवा तिला जिंकणं हे अतिशय अवघड आहे. कारण आसक्तीला जिंकणं किंवा आसक्तीपासून लांब राहणं हे कधीही खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्यासाठीच तर योग साधना आपल्याला करायला सांगितलेली आहे. आता जो समर्थ पुरुष आपल्या बलाने किंवा आपल्या ताकदीनं या अनर्थ करणाऱ्या मत्त हत्तीणीला, मदोन्मत्त हत्तीणीला मारेल तो आपल्या मागे पाहिलेल्या सप्तयोग भूमिकांचं सप्तयोग भूमिकांमध्ये विजय संपादन करेल. म्हणजे जो समर्थ पुरुष या मत्त हत्तीणीशी लढेल आणि या मत्त हत्तीणीला मारेल, तिच्यावर विजय मिळवेल, तोच या सप्तयोग भूमिकांमधून जाईल आणि मोक्ष प्राप्त करेल. आणि तिनं व्यापलेल्या या क्षुद्र सांसारिक भूसंपत्ती रूप समरभूमीतही प्रवेश करून विजयी होईल. म्हणजे हा जो सगळा संसार आहे हा या आसक्ती रूपी मत्त हत्तीणीचा मत्त हत्तीणीची समरभूमी आहे. तर या सांसारिक समरभूमीमध्ये अं जो या मत्त हत्तीणीवर विजय मिळवेल तोच मोक्षाप्रत जाईल. आणि संसाराच्या समरभूमीत जेव्हा एखादा योगी पुरुष वारंवार जय आणि पराजय यांचा अनुभव घेत असतो त्यावेळी या हत्तीणीला, जेव्हा एखादा पुरुष किंवा आपण सामान्य लोक वारंवार या समरभूमीमध्ये किंवा या संसारामध्ये कधी आपला विजय होतो कधी आपला पराभव होतो, तर असं जय पराजय याचा आपण नेहमी अनुभव घेत असतो. आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये या आसक्तीवर मात करणं किंवा या मत्त हत्तीणीवर विजय मिळवणं हे अतिशय कठीण असतं. मग काय करायला पाहिजे या मत्त हत्तीणीवर विजय मिळवण्यासाठी? तर तिच्या चित्तकोशामध्ये वासना, इच्छा, आसक्ती, मत्सर, द्वेष, काम, क्रोध हे सर्व विकार असतात. ही जी मत्त हत्तीण आहे तिच्या चित्तकोशामध्ये वासना आहेत, इच्छा आहेत, आसक्ती आहे, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे षडरिपू आहेत ते सगळे पुरेपूर या मत्त हत्तीणीच्या चित्तकोशामध्ये भरून राहिलेले आहेत. आणि जोपर्यंत मनुष्य या तृष्णेनं ग्रस्त असतो किंवा या सर्व विकारांनी ग्रस्त असतो तोपर्यंत या मत्त हत्तीणीला जिंकणं हे अतिशय कठीण आहे किंवा अशक्यच आहे. म्हणून समर्थ पुरुषाने किंवा योगी पुरुषाने प्रथम तृष्णेला जिंकलं पाहिजे. प्रथम या तृष्णेवर किंवा आसक्तीवर मात केली पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे तर अविद्येचा मल स्वच्छ करायला पाहिजे. आणि अविद्येचा मल स्वच्छ केल्यानंतर मग धैर्याच्या शस्त्रानं या मत्त हत्तीणीचा वध करावा असं त्यांनी सांगितलंय.
आता आपले जे पंचक्लेश आहेत, ज्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये सतत दुःख निर्माण होत असतं, ते पंचक्लेश कोणते आहेत? कोण सांगतंय? पंचक्लेश कोणते आहेत? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश इति पंचक्लेशाः. हा, अविद्या क्षेत्रम उत्तरेषाम. तर हे जे 5 क्लेश आहेत, त्याची भूमी किंवा ते कशातून निर्माण होतात? अविद्येतून. अविद्या ही पुढच्या सगळ्या क्लेशांची भूमी आहे. तर म्हणून काय करायला पाहिजे, की अविद्येचा मल स्वच्छ केला पाहिजे. म्हणजे अविद्येतून बाहेर पडलं पाहिजे आणि खरं ज्ञान हे प्राप्त केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आधी काय केलं पाहिजे? तृष्णेला जिंकलं पाहिजे. म्हणजे आसक्तीतून बाहेर पडलं पाहिजे. आसक्ती कुठलीही नाही ठेवली पाहिजे. तृष्णेपासून दूर राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर काय करायला पाहिजे? वासना त्याग करायला पाहिजे. म्हणजे या मत्त हत्तीणीला मारण्यासाठी ही 3 तंत्र वसिष्ठांनी सांगितलेले आहे. एक म्हणजे तृष्णेला जिंकणं, दुसरं तंत्र म्हणजे अविद्येचा मल स्वच्छ करणं, आणि तिसरं तंत्र आहे वासना त्याग करणं. आता तृष्णेला कसं जिंकायचंय? तर योगी साधकानं सर्वप्रथम या तृष्णेला जिंकलं पाहिजे किंवा त्याच्यावर मात केली पाहिजे. का? तर कारण तृष्णा हेच सगळ्या दुःखाचं मूळ आहे. मला हे हवं, मला ते हवं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. ही जी तृष्णा आहे ही कधीच संपत नाही. ही न संपणारी तृष्णा आहे. म्हणून ही जी तृष्णा आहे ती आपल्याला सगळ्या संसारामध्ये बुडवून टाकते. त्यामुळंच संसार वेल फोफावते आणि आपण त्यात गुरफटून राहतो. म्हणून या तृष्णेला जिंकलं पाहिजे. म्हणजेच कोणत्याही प्रकारची इच्छा नाही ठेवली पाहिजे. या सगळ्या इच्छांमधून, तृष्णेतून माणसानं बाहेर पडलं पाहिजे. त्यानंतर काय करायला पाहिजे? तर अविद्येचा मल स्वच्छ करणं. अविद्या ही सगळ्या क्लेशांची जननी आहे. हे जे पंचक्लेश आहेत, या पंचक्लेशांमुळेच आपल्या सगळ्या जीवनामध्ये अनेक दुःख निर्माण होतात. आणि अविद्या ही पुढच्या सगळ्या बाकीच्या 4 क्लेशांची जननी आहे. आणि हे जे पंचक्लेश आहेत, हे दुःख निर्माण करणारे आहेत, त्रास देणारे आहेत. अनात्म वस्तूंना आत्मा समजणं, आत्म्याला अनात्म समजणं, हीच अविद्या आहे. आणि म्हणून अविद्येचा मल स्वच्छ करणं हे आवश्यक आहे. म्हणजेच आपण हे ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, की मी म्हणजे माझं शरीर नव्हे, तर मी म्हणजे माझा आत्मा आहे. आत्मा म्हणजे मी आहे, शरीर म्हणजे मी नव्हे. तर हे ज्ञान साधकानं प्राप्त करून घेतलं पाहिजे. या ज्ञानाचा अनुभव घेतला पाहिजे आणि अविद्येचा मन स्वच्छ केला पाहिजे. अविद्येतून बाहेर पडलं पाहिजे. त्यानंतर काय करायचंय? वासना त्याग करणे. म्हणजे वासना ह्याच आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकवतात. वासना ह्याच आपल्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यांचं मूळ कारण आहे. कारण वासना ज्या आहेत, इंद्रियांच्या ज्या वासना आहेत, त्या वासना पूर्ण करण्यासाठी आपण शुभ आणि अशुभ कर्म करत राहतो. आणि प्रत्येक कर्माची काही ना काही फळं ही मिळणारच आहेत. ती कर्माशयामध्ये साठत राहतात. चांगल्या कर्माची चांगली फळं आणि वाईट कर्माची वाईट फळं ही कर्माशयात साठत राहतात. आणि त्यांचे भोग भोगण्यासाठी म्हणून पुन्हा जन्म होतो. त्या जन्मामध्ये पुन्हा आपण वासनांच्या मागे लागतो, पुन्हा अनेक कर्म करतो, पुन्हा कर्माशय वाढत जातो, पुन्हा तिसरा जन्म मिळतो. म्हणून असं जन्म मृत्यू असे जे काही फेऱ्यातून आपल्याला सतत फिरावं लागतं, त्याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे वासना. म्हणून वासनेचा त्याग केला पाहिजे. योगाभ्यास करून योग साधनेच्या जोरावर साधकानं काय करायला पाहिजे? तर वासना या दग्धबीज केलेल्या आहेत, करणं आवश्यक आहे. वासना दग्धबीज केल्या म्हणजे त्या पुन्हा अंकुरित होणार नाही. जसं एखादं बी भाजलं, की भाजलेलं बी तुम्ही मातीत टाका, त्याला पाणी घाला, काही करा, त्याच्यातून पुन्हा अंकुर फुटत नाहीत. तर त्याप्रमाणे वासना ह्या दग्धबीज केल्या पाहिजेत योग साधनेने, असं वसिष्ठ श्रीरामांना सांगतायत. म्हणजे मग त्या पुन्हा अंकुरित होणार नाही. म्हणून या आसक्तीरूपी हत्तीणीला मारण्यासाठी तृष्णेला जिंकणे, अविद्येचा मल स्वच्छ करणे आणि वासना त्याग करणे, या 3 तंत्रांचा अवलंब करून आपण त्या मत्त हत्तीणीवर विजय मिळवला पाहिजे. म्हणजे मगच तो साधक मोक्षाकडे नेणाऱ्या या ज्या सप्तयोग भूमिका आहेत, या 7 भूमिकांना संपादन करू शकेल किंवा त्यांच्यावर विजय मिळवू शकेल. तर 126वा अध्याय इथं संपतो. 126व्या अध्यायात
या दोनच गोष्टी आहेत, म्हणजे आसक्तीची मत्ता तीन आणि सप्तयोग भूमिका. यानंतर उपशम प्रकरणातले सर्ग आपण चालू करूया. उपशम प्रकरणामध्ये सर्ग 91 आपण बघूया. तर उपशम प्रकरणाच्या सर्ग 91 मध्ये वसिष्ठ मुनींनी संस्कृती बीजाची संकल्पना किंवा चित्ताची दोन बीज सांगितलेली आहेत. श्री वसिष्ठ असं म्हणतात की शुभ आणि अशुभ महाअंकुरांनी युक्त असलेल्या या संसार लतेचं बीज हे शरीर आहे. शुभ आणि अशुभ महाअंकुरांनी युक्त असलेल्या या संसार लतेचं बीज जे आहे ते शरीर आहे. म्हणजे हा जो सगळा संसार आहे, ज्यामध्ये आपण शुभ आणि अशुभ अशी कर्म करत असतो आणि त्या कर्मांना पुन्हा अंकुर फुटतात, पुन्हा कर्म करतो, पुन्हा त्या कर्मांना अंकुर फुटतात, पुन्हा आपण कर्म करतो आणि ही जी अशी संसार लता जी आहे ती वाढतच जाते, फोफावतच जाते आणि या संसार लतेचं बीज जे आहे ते आहे शरीर. एक शेअर करते डायग्राम. इथं मी एक डायग्राम दिली आहे तुम्हाला. ही संसार लतेची आकृती आहे. तर या संसार लतेचं जे बीज आहे ते आहे शरीर आणि त्या शरीराच्या लिंग देहामध्ये सर्व शुभ आणि अशुभ कर्मांचे अंकुर साठलेले आहेत. ही जी संसार लता आहे त्याचं बीज आहे शरीर आणि त्या बीजाच्या लिंग देहामध्ये शुभ आणि अशुभ कर्मांचे अंकुर साठलेले आहेत आणि त्यामुळंच ही संसार वेल बहरते आहे. आणि या संसार लतेला अनेक फळं येत असतात आणि वृद्धी आणि क्षय ह्या तिच्या दशा आहेत. वृद्धी आणि क्षय म्हणजे ही संसार लता जी आहे शुभ अशुभ कर्मांमुळं तिची वृद्धी पण होते आणि काही वेळा तिचा क्षय पण होतो. म्हणून वृद्धी आणि क्षय ह्या तिच्या दशा आहेत. ही जी संसार वेल आहे, ही संसार वेल म्हणजे काय आहे तर दुःखरूपी रत्नांचा करंड आहे. या संसार वेलीला वसिष्ठांनी दुःखरूपी रत्नांचा करंडा असं म्हटलेलं आहे. आणि या शरीराचं जे बीज आहे, या शरीराचं जे बीज आहे ते म्हणजे आशेच्या अधीन झालेलं चित्त आहे. संसार लतेचं बीज आहे शरीर आणि शरीराचं बीज काय आहे तर चित्त आहे. आणि ते चित्त कसं आहे आशेच्या अधीन झालेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना माणूस हा आशेवर जगत होतो. म्हणजे आज काय का होईना उद्या काहीतरी चांगलं होईल. उद्या असं वाटतं आज ठीक आहे आज काय झालं ते झालं पण उद्या नक्की काहीतरी चांगलं होईल. तर या आशेवर माणूस जगत असतो. म्हणजेच हे जे चित्त आहे ते आशेच्या अधीन झालेलं आहे. म्हणून शरीराचं बीज जे चित्त आहे ते आशेच्या अधीन झालेलं आहे असं म्हटलेलं आहे. आणि या आशेच्या अधीन झालेल्या चित्तापासूनच वर्तमान भूत आणि भविष्य काळातील सर्व शरीरे उत्पन्न होतात. म्हणजे हे आशेच्या अधीन झालेलं जे चित्त आहे ते शरीराचं बीज आहे आणि या शरीराच्या लिंगदेहामध्ये शुभ अशुभ कर्मांचे अंकुर आहेत. या शुभ अशुभ कर्मांमुळं कर्माची फळं कर्माशयामध्ये साठत राहतात आणि त्याच्यामुळं पुन्हा जन्म होत असतो. म्हणून या चित्तापासूनच वर्तमान भूत आणि भविष्य काळातील सर्व शरीरे उत्पन्न होतात. म्हणजे पुन्हा पुन्हा आपला जन्म होत असतो असं वसिष्ठ म्हणतात. उदाहरणार्थ आता याचं एक उदाहरण कसं दिलेलं आहे की उदाहरणार्थ गंधर्वाच्या संकल्पापासून जसं गंधर्व नगर उत्पन्न होतं किंवा मातीपासून जसं घट वगैरे पदार्थ उत्पन्न होतात वस्तू उत्पन्न होतात तसं आपल्याला दिसणारा हा संसार हे विस्तृत जगतरूप चित्तापासून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे आपल्याला हा जो दिसणारा संसार आहे तो विस्तृत जगतरूप चित्तापासून उत्पन्न झालेला आहे. जसं मातीपासून घट निर्माण होतो तसं हा संसार चित्तापासून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे चित्तापासून शरीराची उत्पत्ती आणि शरीरापासून या संसार लतेची उत्पत्ती होते. समजतंय थोडी का? ही डायग्राम थोडी हे डायग्राम वर घ्या, थोडं हे खालचा भाग दिसत नाही.
चित्ताचे बीज दिसतंय ना, चित्ताचे बीज हा, दिसतंय ना तिथपर्यंत तुम्हाला? दिसतं. चित्ताचे बीज, हा. प्राणस्पंद, वासना हे दिसतंय. त्याच्या खाली जे हा लिहिलेलं आहे ना, तिथपर्यंत. होतो नाही नाही, खेचला तिथपर्यंत जातो. डायग्रॅम तिथपर्यंतच आहे. चित्ताचे बीज बर, लिहिलंय ना, तिथपर्यंतच ठीक डायग्रॅम आहे. ठीक ठीक ठीक. आहे. ती डायग्रॅम काढून घ्या, म्हणजे ते समजायला सोपं जातं हो, किंवा घेतली. लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जातं. ठीक आहे. तर शुभ आणि अशुभ अशा महाअंकुरांनी युक्त असलेली ही जी संसार लता आहे, त्याचं बीज आहे शरीर. त्या शरीराच्या आतमध्ये एक लिंग देह आहे आणि त्या लिंग देहाच्या आतमध्ये शुभ आणि अशुभ कर्मांचे अंकुर साठलेले आहेत. आणि त्या अंकुरांमुळेच आपण शुभ अशुभ कर्म करत राहतो. त्याच्या कर्मफळ ही कर्माशयात साठत राहतात आणि पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकून पडतो. तर आता असं जे हे शरीर आहे, त्या शरीराचं बीज कोण आहे? तर हे चित्त आहे. आणि या हे चित्त कसं आहे, तर आशेच्या अधीन झालेलं आहे. म्हणजे कितीही संकट आली, कितीही काहीही वाईट घडलं, तरी सुद्धा माणसाला आशा असते की ठीक आहे, आज काही का घडेना, पण उद्या काहीतरी चांगलं घडेल. तर या आशेच्या अधीन झालेलं आहे चित्त. आणि हे चित्त आशेच्या अधीन झालेलं असल्यामुळं त्यातूनच जगतरूप असं चित्त, जगतरूप हा असा हा संसार निर्माण झालेला आहे. जसं की मातीपासून घट उत्पन्न होतो. आता हे जे चित्त आहे, हे शरीराचं बीज आहे. परंतु या चित्ताचं बीज कोणतं आहे? तर या चित्ताची दोन बीज आहेत. एक म्हणजे प्राणस्पंद आणि दुसरं म्हणजे वासना. म्हणजे संसारलतेचं बीज शरीर, शरीराचं बीज चित्त, आणि चित्ताची बीज दोन आहेत. एक म्हणजे प्राणस्पंद आणि दुसरं म्हणजे वासना. तर प्राणस्पंद म्हणजे काय? तर जेव्हा सर्व नाड्यांना संस्पर्श करण्यास तयार झालेला हा जो प्राण आहे, तो प्राण जेव्हा परिस्पंद पावतो, तेव्हा संवेदनमय चित्त तत्काळ उत्पन्न होते. प्राणस्पंद म्हणजे काय? तर जेव्हा सर्व नाड्यांना संस्पर्श करण्यास तयार झालेला प्राण, म्हणजे आपण जेव्हा श्वास आतमध्ये घेतो, म्हणजे काय होतं, फक्त बाहेरच्या हवेतला ऑक्सिजन आत घेतो असं नाहीये. हे झालं स्थूल, स्थूल विचार झाला हा. पण त्यातला अत्यंत सूक्ष्म विचार काय आहे, की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा बाहेरच्या सृष्टीतली प्राणशक्ती आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो. आणि जेव्हा ही प्राणशक्ती शरीरामध्ये येते, त्यावेळी आपल्या शरीरामध्ये ज्या काही 72,000 नाड्या आहेत, त्या नाड्यांमधून ती प्राणशक्ती वाहत असते. म्हणून जेव्हा सर्व नाड्यांना संस्पर्श करण्यास तयार झालेला प्राण हा परिस्पंद पावतो, म्हणजे नाड्यांमधून व्हायला लागतो, तेव्हा संवेदनामय चित्त तत्काळ उत्पन्न होते. आता तुम्ही मागच्या सर्गामध्ये बघितलं असेल, मागच्या सत्रामध्ये बघितलं असेल, की प्राण आणि चित्त यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा प्राणामध्ये हालचाल होते तेव्हा चित्तात हालचाल होते. म्हणून जेव्हा प्राण स्पंदन पावतो तेव्हाच चित्त तात्काळ उत्पन्न होते. आणि नाड्यांच्या छिद्रांमधून प्राण जेव्हा वाहत असतो किंवा जेव्हा संचार करत असतो, तेव्हा बाह्य संवेदनांचे संस्कार जागे होतात आणि आतमध्ये चित्त उत्पन्न होतं. म्हणजे नाडी छिद्रांमधून प्राण जेव्हा संचार करतो किंवा प्राणशक्ती जेव्हा वाहत असते, त्यावेळी बाह्य संवेदनांचे संस्कार जागे होतात आणि आतमध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये चित्त उत्पन्न होतं. आता हे जर सोपं करून सांगायचं झालं, तर नाड्यांमधून जेव्हा प्राण व्हायला लागतो, म्हणजे ज्यावेळी प्राणामध्ये हालचाल उत्पन्न होते, त्यावेळी बाह्य संवेदनांचे संस्कार जागे होतात. बाह्य संवेदना म्हणजे काय? तर बाहेरचे विषय, ज्या विषयांचा उपभोग घेण्यासाठी सतत इंद्रिय धावत असतात. बाह्य संवेदनांचे संस्कार म्हणजे बाहेरच्या जगातले जे विषय आहेत, इंद्रियांचे जे विषय आहेत, ते जागे होतात आणि आत चित्त उत्पन्न होतं. नाडी छिद्रांमधून प्राण जेव्हा संचार करतो, तेव्हा बाह्य संवेदनांचे संस्कार जागे होतात आणि आतमध्ये शरीरामध्ये चित्त उत्पन्न होतं. म्हणून जेव्हा जेव्हा प्राणामध्ये खळबळ होते, हालचाल होते,
तेव्हा तेव्हा चित्तामध्ये सुद्धा हालचाल होत असते. आता इथं वसिष्ठांनी यासाठी एक उपमा दिलेली आहे किंवा एक उदाहरण दिलेलं आहे. ते असं म्हणतात की हातानं फेकलेल्या चेंडूला जसा वेग मिळून तो पुढे जातो, म्हणजे आपण जेव्हा हातानं चेंडू फेकतो पुढे, त्यावेळी त्या चेंडूला वेग मिळतो आणि तो पुढे जातो. हातानं फेकलेल्या चेंडूला जसा वेग मिळून तो पुढे जातो, तसं प्राणस्पंदानं प्रेरित झालेली संवित, संवित म्हणजे काय तर संवेदना, संवित म्हणजे संवेदना, प्राणस्पंदानं प्रेरित झालेली संवित म्हणजे संवेदना ही चंचल होते. आता संवेदना म्हणजे काय आहे? ही संवेदना का निर्माण होते? तर चैतन्यामुळं. प्राणशक्ती म्हणजे काय आहे? तर आपल्या शरीरातलं चैतन्य आहे. म्हणून हातानं फेकलेल्या चेंडूला वेग मिळून जसा तो पुढे जातो, तसं प्राणस्पंदानं प्रेरित झालेली संवित किंवा संवेदना ही चंचल होते. आणि संवितच्या क्षोभाचं कारण कोण आहे? तर प्राणस्पंद आहे. आणि त्यामुळेच चित्ताची निर्मिती होते. संवित म्हणजे संवेदना. समजतंय का? संवित म्हणजे संवेदना. प्राणस्पंदानं प्रेरित झालेली संवेदना जी आहे ती चंचल होते किंवा त्याच्यामध्ये हालचाल होते प्राणस्पंदामुळं. आणि त्यामुळं चित्ताची उत्पत्ती होते. चित्त तात्काळ उत्पन्न होतं आणि ते चित्त लगेच इंद्रियांच्या द्वारे बाह्य विषयांच्या मागे धावू लागतं. चित्तवृत्ती निर्माण होतात की चित्त निर्माण होतो? चित्त वृत्ती निर्माण म्हणजे चित्त आधी निर्माण होणार, मगच चित्तवृत्ती निर्माण होणार ना. आधी चित्त निर्माण होणार, मग चित्ताच्या वृत्ती निर्माण होणार. चित्तच नसेल तर वृत्ती कशा निर्माण होतील? हं? त्यामुळं प्राणस्पंदामुळे आधी चित्त निर्माण होतं, म्हणजे संवित चंचल होतं आणि चित्त निर्माण होतं. आणि चित्त निर्माण झालं की त्याच्यातनं त्याच्या चित्तवृत्ती ज्या आहेत, ज्या 5 चित्तवृत्ती तुम्ही अभ्यासलेल्या आहेत पातंजल योगसूत्रामध्ये, तर त्या चित्तवृत्ती निर्माण होतात. आणि त्या चित्तवृत्तींमुळे चित्त हे बाहेरच्या विषयांकडे धावू लागतं. बरोबर आहे? होय. आता हिरण्यगर्भाच्या समष्टी प्राणाच्या स्पंदनामुळे समष्टी चित्त निर्माण होतं आणि त्याद्वारे या जगताची निर्मिती होते, असं वसिष्ठांनी सांगितलेलं आहे. हिरण्यगर्भाच्या समष्टी प्राणाच्या स्पंदनामुळे समष्टी चित्त निर्माण होते आणि त्याद्वारे या जगताची निर्मिती होते, असं वसिष्ठ सांगतायत. म्हणजे शरीरामध्ये जसं प्राणस्पंदामुळे चित्त निर्माण होतं, तसं हे जग जग कसं निर्माण झालंय हे ते सांगतायत की हिरण्यगर्भाच्या समष्टी प्राणाच्या स्पंदनामुळे समष्टी चित्त निर्माण होतं आणि त्या समष्टी चित्तातून या जगाची निर्मिती, या जगताची निर्मिती होते. आणि हा जो स्पंद आहे, समष्टी स्पंद, हा ज्यावेळी हा स्पंद जेव्हा शांत होतो, हा स्पंद शांत होणं म्हणजेच प्रलय होणं. आणि प्रलय झाला की काय होतं? हे सगळं जग नष्ट होतं, सृष्टी नष्ट होते. म्हणून हा स्पंद शांत होणं म्हणजे प्रलय आहे. म्हणजे वसिष्ठांनी आधी आपल्याला शरीराबद्दल सांगितलं. शरीरामध्ये नाड्यांमधून प्राण ज्यावेळी संचार करतो त्यावेळी बाह्य संवेदनांचे संस्कार जागे होतात आणि शरीरामध्ये चित्त उत्पन्न होतं. तसंच ते जगताची निर्मिती पण याचप्रमाणे होते असं ते सांगतायत की हिरण्यगर्भाच्या समष्टी प्राणाच्या स्पंदनामुळे समष्टी चित्त निर्माण होतं आणि त्या चित्तातून जगताची निर्मिती होते. आता हा जो समष्टी स्पंद आहे, तर हा जो स्पंद आहे, हा स्पंद आहे म्हणून हे जग आहे. हा स्पंद शांत होणं म्हणजेच प्रलय, म्हणजेच ही सगळी सृष्टी किंवा प्रकृती नष्ट होणं, म्हणजेच पुन्हा प्रकृती मूळ पदाला जाणं. म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातूनच पुढे सृष्टीची निर्मिती होते. प्रलय होतो म्हणजे काय होतं? तर हा स्पंद शांत होतो, प्रलय होतो म्हणजेच पुन्हा सत्व रज तम हे तिन्ही गुण संतुलित होतात आणि प्रकृती निर्माण होत नाही, म्हणजे प्रकृती मूळ स्वरूपात जाते, सृष्टी नष्ट होते. लक्षात येते? आता हो हो, दुसरं जे येतो. हा दुसरं जे चित्ताचं बीज आहे, एक चित्ताचं बीज चित्ताची 2 बीज आहेत.
एक म्हणजे प्राणस्पंद आणि दुसरं जे बीज आहे चित्ताचं ते म्हणजे वासना. आता वासना ज्या आहेत तर वासना हे चित्ताच्या उत्पत्तीचं दुसरं कारण आहे. पहिलं कारण प्राणस्पंद आणि दुसरं कारण वासना. तर अनेक जन्म आपण घेत असतो. प्रत्येक जन्मामध्ये आपण काहीतरी कर्म करतो आणि त्याची फळं भोगण्यासाठी म्हणून पुन्हा जन्म होतो. पुन्हा जन्म झाल्यानंतर तिथे पुन्हा अजून अनेक आपण शुभ आणि अशुभ कर्म करतो आणि त्या कर्मांची फळं भोगण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा जन्म होतो. तर असं सतत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये माणूस हा अडकलेला असतो. तर अनेक जन्मातल्या दृढ भावनेमुळं देहादी पदार्थांचे हा मी आणि हे माझे हा जो अहंकार आहे किंवा हा जो एक संस्कार आहे तो दृढ झालेला असतो चित्तामध्ये. आणि हा जो मी व माझे हा जो दृढ झालेला संस्कार आहे यालाच वासना असं म्हटलेलं आहे. अनेक जन्मातल्या दृढ भावनेमुळं देहादी पदार्थांचे हा मी व हे माझे असे जे संस्कार दृढ झालेले असतात तर हे संस्कार म्हणजेच वासना होय. आणि मनाच्या तीव्र संवेगानं ज्याची भावना केली जाते, मनाच्या तीव्र संवेगानं ज्याची भावना केली जाते त्या विषयाकडं मनुष्य आकर्षित होतो, खेचला जातो. म्हणजे चित्त आकर्षित होतं, चित्त त्या वस्तूकडे किंवा विषयाकडे खेचलं जातं आणि चित्त मोहित होतं. म्हणजे त्या विषयाकडे आकर्षित झाल्यानंतर माणूस त्या वस्तूकडे किंवा त्या विषयाकडे खेचला जातो, मोहित होतो आणि हीच वासना आहे. आणि ही वासनाच चित्ताला निर्माण करते. कळलं वासना कशी निर्माण करते चित्ताला? हो. हा, वासना हे चित्ताच्या उत्पत्तीचं दुसरं कारण आहे. पहिलं कारण आहे प्राणस्पंद आणि अनेक जन्मातील दृढ भावनेमुळं देहादी पदार्थांचे जे हा मी हे माझं असा जो संस्कार दृढ झालेला असतो हा संस्कार म्हणजेच वासना आहे. आणि मनाच्या तीव्र संवेगानं ज्या विषयाची भावना केली जाते किंवा ज्या वस्तूची भावना केली जाते त्या विषयाकडं किंवा वस्तूकडं मनुष्य हा आकर्षित होतो, त्या वस्तूकडे तो खेचला जातो, मोहित होतो. आणि हीच वासना आहे आणि हीच वासना चित्ताला निर्माण करते. आता जे ज्ञानी लोक असतात, योग साधक असतात, त्या लोकांनी या वासनेचा अनुभव घेतलेला असतो आणि त्यामुळं त्यांना या वासनेचं स्वरूप पूर्णपणे कळालेलं असतं. म्हणूनच ते काय करतात की वर्षानुवर्षे योग साधना करत राहतात आणि योग साधना करून त्यामध्ये प्रगती करत राहतात आणि मग त्या साधनेतून वासनाक्षय आणि त्याद्वारे चित्ताचा नाश करण्याचा पुरुषार्थ करतात. म्हणजे वर्षानुवर्षे योग साधना करून ते चित्त एकाग्र करतात, चित्त जे बहिर्मुख असतं ते अंतर्मुख करतात, आत्म्याकडे वळवतात आणि त्यामुळं वासनाक्षय होतो आणि चित्ताचा नाश होतो. ज्याप्रमाणे विषानं व्यापलेला मनुष्य म्हणजे विषप्रयोग झालेला किंवा विष घेतलेला जो मनुष्य आहे तो मनुष्य जसा दुःख भोगतो त्याप्रमाणे अंतस्थ वासनेमुळं मनुष्य मानसिक यातना भोगत असतो. म्हणजे एखादं विष पिल्यानंतर जसं सतत एखादा माणूस दुःख भोगत असतो त्याप्रमाणे आपल्या चित्तातल्या वासनेमुळं मनुष्य सतत मानसिक यातना भोगत असतो. म्हणजे सतत माणसाच्या चित्तामध्ये काही ना काही वासना असतात. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. तर ह्या ज्या वासना आहेत त्यामुळं आणि जोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी त्याला जे वाटतंय मिळावं किंवा व्हावं ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो काय करतो, मानसिक यातना भोगत असतो. आणि एक त्याची इच्छा पूर्ण झाली की पुन्हा दुसऱ्या इच्छा त्याच्या एक इच्छा पूर्ण होते ना होते तोपर्यंत पुन्हा दुसरी इच्छा त्याच्या चित्तामध्ये निर्माण होते. पुन्हा त्या इच्छेसाठी तो झगडा करतो किंवा संघर्ष करत राहतो. त्यामुळं अंतस्थ वासनेमुळं मनुष्य ह्या सदैव मानसिक यातना भोगत असतो. आणि या वासनेमुळे चित्त निर्माण होतं आणि हे जे चित्त आहे ते अतिशय चंचल आहे. वासनेमुळं चित्त निर्माण होतं तर हे जे चित्त आहे ते अतिशय चंचल आहे, ते एका जागी थांबत नाही. ते एकाग्र व्हावं, शांत व्हावं, एका जागी स्थिर व्हावं यासाठीच सगळी योग साधना ही
करायला सांगितलेले आहे. योग साधनेचं किंवा योगाचं ध्येय, अंतिम ध्येयच ते आहे की चित्ताला एका जागी स्थिर करणं. तर असं जे वासनेमुळे निर्माण झालेलं चित्त आहे ते अतिशय चंचल असतं आणि त्याच्यामुळंच ते जन्म, जरा, मृत्यू या सगळ्यांना कारणीभूत होतं. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे कुणालाही चुकलेलं नाही असं आपण म्हणतो ना. तर हे कशामुळं निर्माण होतं, तर चित्ताच्या चंचलतेमुळं. आणि चित्त कशामुळं निर्माण होतं, तर वासनेमुळं. वासना आणि प्राणस्पंद या दोन गोष्टींमुळे चित्त निर्माण होतं. आणि ते चित्त चंचल असल्यामुळं हे जे चित्त आहे ते चंचल असतं. कशामुळं, तर वासनेमुळं. आणि असं जे वासनेमुळं चंचल झालेलं जे चित्त आहे तेच जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या सगळ्या दुःखाला कारणीभूत ठरतं. ठीक आहे, समजलंय का? होय. संसारलता, संसारलता, शुभ अशुभ कर्मे ही डायग्रॅम काढून ठेवा, म्हणजे मग तुम्हाला समजेल. मी पेपरमध्ये सुद्धा ही अशी डायग्रॅम काढून मग स्पष्टीकरण लिहू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि लिहायला पण सोपं जाईल. त्याच्यावर नेहमी परीक्षेत प्रश्न येतो, संस्कृती बीजाची संकल्पना स्पष्ट करा. किंवा संस्कृती बीज म्हणजे हे सगळं संसारलता किंवा चित्ताची दोन बीजे कोणती, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. दोन्ही प्रश्नात तुम्ही अशी डायग्रॅम काढा. डायग्रॅम तुम्ही व्यवस्थित काढलीत अशी, तर परीक्षक तुमचं स्पष्टीकरण वाचणार सुद्धा नाही. ही डायग्रॅम काढली म्हणजे विद्यार्थ्याला सगळं कळलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊया. पुढची जी संकल्पना वसिष्ठांनी सांगितलेली आहे यामध्ये ती म्हणजे संवित संकल्पना. संवित म्हणजे काय, संवेदना. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्राणस्पंदामुळे काय होतं, संवेदना निर्माण होते. प्राणस्पंद जेव्हा होतो तेव्हा प्राण जेव्हा नाड्यांच्या छिद्रातून संचार करतो तेव्हा बाह्य संवेदनांचे संस्कार जागे होतात. आणि जसं हातानं फेकलेल्या चेंडूला वेग मिळून तो पुढे जातो, तसं प्राणस्पंदानं प्रेरित झालेली संवेदना ही चंचल होते. म्हणजे संवेद म्हणजे काय आहे, तर संवेदना. तर योग वसिष्ठातील उपशम प्रकरणात सर्ग 91 मध्ये महर्षी वसिष्ठ जगताची निर्मिती कशी होते हे सांगतायत. म्हणजे हे सगळं जे जग आहे, ही जी सगळी सजीव निर्जीव सृष्टी जी आहे ती सृष्टी कशी निर्माण झाली हे योग वसिष्ठ या संकल्पनेद्वारे सांगतायत. आणि ही जगताची जी निर्मिती आहे ती कशी झाली हे सांगताना वसिष्ठ मुनींनी बीज परंपरा सांगितलेली आहे. तर ती बीज परंपरा काय आहे, तर सर्वप्रथम निर्गुण निराकार हे जगत आहे. निर्गुण निराकार असं हे ब्रह्म आहे. सॉरी, जग नाही, ब्रह्म आहे. सर्वप्रथम निर्गुण निराकार असं ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मातूनच जगताची निर्मिती झालेली आहे. या निर्गुण निराकार ब्रह्माला वासनारूपी वेलींनी घेरलेला आहे. हे जे निर्गुण निराकार ब्रह्म आहे त्याला वासनारूपी वेलींनी घेरलेला आहे आणि ते एका अजस्र वनाप्रमाणे आहे. सर्वप्रथम निर्गुण निराकार असं ब्रह्म आहे आणि या ब्रह्माला वासनारूपी वेलींनी घेरलेला आहे आणि या वासनारूपी वेलींमुळं ते एका अजस्र वनाप्रमाणे दिसतंय. आणि या जगतरूपी वनाला सतत मोहजालाचे पाणी दिल्यामुळं ते फोफावतंय. आणि अशा या संसाररूपी वेलीचं बीज हे शरीर आहे. म्हणजे ते जगाची निर्मिती कशी झाली सांगतायत, तर सर्वप्रथम एक निर्गुण निराकार ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे चैतन्य, एक चैतन्य शक्ती किंवा एक चित्त, चैतन्य जे आहे त्यालाच ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि ते कसं आहे, निर्गुण निराकार आहे. आणि या निर्गुण निराकार ब्रह्माला वासनारूपी वेलींनी घेरलेला आहे. आणि या वासनारूपी वेली एवढ्या फोफावलेल्या आहेत की त्याच्यामुळं हे जग एखाद्या अजस्र वनाप्रमाणे दिसतंय. आणि ह्या जगतरूपी वनाला सतत मोहजालाचे पाणी दिल्यामुळं ते फोफावतंय.
आणि अशा या संसार रूपी वेलीचं, म्हणजे ह्या ज्या वासना रूपी वेली आहेत, त्या वेलींचं बीज कोणतं आहे, तर शरीर आहे. आणि या शरीरात शुभ आणि अशुभ कर्मांचे अंकुर लीन होऊन राहिलेले आहेत. आणि या शरीराचे बीज ते चित्त आहे. आणि या चित्तामुळेच आपल्याला या जगताचा अनुभव येत असतो. आता आपण इंद्रियांद्वारे बाहेरच्या जगाचा अनुभव घेत असतो. म्हणजे बाहेरचं जग हे डोळ्यांनी पाहतो. या जगातले जे पदार्थ आहेत, त्या पदार्थांचा आपण जिभेद्वारे त्याची चव बघतो. नाकाद्वारे या बाहेरच्या सृष्टीत जे जे वास आहेत, गंध आहेत, ते गंध आपल्याला कळतात. कानाद्वारे बाहेरच्या सृष्टीतले आवाज किंवा ध्वनी आपल्याला ऐकू येतात आणि आपल्याला त्याचं ज्ञान होतं. तर अशा प्रकारे बाहेरच्या सगळ्या ज्या काही सृष्टीमधल्या ज्या गोष्टी आहेत, त्या बाहेरच्या सृष्टीचं किंवा जगताचं ज्ञान इंद्रियांद्वारे कुणाला होतं, तर आपल्या चित्ताला होतं. तर हे जे चित्त आहे, त्या चित्तामुळेच आपल्याला जगताचा अनुभव येत असतो. म्हणजे नुसतंच शरीर आहे, पण त्या शरीराच्या आत जर चित्त नसेल, तर आपल्याला अनुभव येईल का, कळेल का काही बाहेरचं सृष्टीमधलं? काही कळणार नाही. तर हे चित्त जे आहे, त्या चित्तामुळे आपल्याला जगताचा अनुभव येत असतो. आणि या चित्ताची सुद्धा दोन बीजे आहेत. एक प्राणस्पंद आणि दुसरं म्हणजे वासना. आता प्राणस्पंदामुळे चित्तात संवेदना प्रकट होतात आणि या संवेदनांमुळे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. प्राणस्पंदामुळे चित्तात संवेदना प्रकट होतात आणि या संवेदनांच्यामुळेच आपल्याला स्वची, म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. आणि प्राणस्पंदामुळेच चित्तामध्ये स्पंदन निर्माण होतात किंवा तरंग लहरी निर्माण होतात. आणि या तरंग लहरी म्हणजे काय आहेत, कशा असतात या तरंग लहरी, तर आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या कल्पना आहेत, इच्छा आहेत, संकल्प आहेत, विचार आहेत, तर या स्वरूपामध्ये या तरंग लहरी असतात. आणि या तरंग लहरींनाच संवित असं म्हटलेलं आहे. प्राणस्पंदामुळे चित्तात स्पंदन किंवा तरंग लहरी निर्माण होतात. आणि या तरंग लहरी किंवा स्पंदन ही कल्पना, इच्छा, संकल्प, विचार या स्वरूपामध्ये ही स्पंदन किंवा तरंग लहरी असतात. आणि या स्पंदनांनाच किंवा तरंग लहरींनाच संवित असं म्हटलेलं आहे. आणि संवितलाच वैयक्तिक चेतना असं सुद्धा म्हटलेलं आहे. संवित म्हणजे काय, तर चेतना, आपल्या शरीरातली चेतना, चैतन्य, संवेदना. लक्षात आलं? संवेदना म्हणजे संवित म्हणजे काय, तर ही अशी संवित संकल्पना वसिष्ठांनी सांगितलेली आहे. म्हणजे प्राणस्पंदामुळे चित्तात स्पंदन निर्माण होतात आणि या स्पंदनांनाच संवित असं म्हटलेलं आहे. आणि ही स्पंदनं जी आहेत ती कल्पना, इच्छा, विचार, संकल्प याच्या स्वरूपामध्ये असतात. आणि या संवितलाच वैयक्तिक चेतना असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता या संवितचं स्वरूप कसं आहे, तर प्राणस्पंदामुळे निर्माण झालेलं जे संवित आहे ते अतिशय चंचल आहे. प्राणस्पंदामुळे निर्माण झालेलं जे संवित आहे किंवा संवेदना ज्या आहेत, त्या अतिशय चंचल आहेत. तर इथं त्यांनी एक उपमा दिली आहे. म्हणजे हातानं फेकलेला चेंडू किंवा हातानं जमिनीवर फेकलेला भोवरा जसा स्वतःभोवती चक्राकार फिरत असतो, त्याचप्रमाणे प्राणस्पंदामुळे जागृत झालेलं जे संवित आहे ते देहामध्ये स्फुरण पावत असतं. जसा चेंडू किंवा भोवरा जमिनीवर फेकल्यानंतर तो स्वतःभोवती चक्राकार फिरतो, त्याचप्रमाणे प्राणस्पंदामुळे जागृत झालेलं संवित किंवा संवेदना ही देहामध्ये स्फुरण पावत असते. त्यालाच अजून एक त्यांनी अशी उपमा दिली आहे की जसा वायू सुवासाच्या पंक्तीला चालना देतो, म्हणजे फुलातून सुगंध निर्माण होत असतो, सुवास निर्माण होतो, परंतु वाऱ्यामुळे तो सुवास इकडे तिकडे पसरतो. म्हणजेच वायू जसा सुवासाच्या पंक्तीला चालना देतो, त्याप्रमाणे प्राणस्पंद सुद्धा अत्यंत सूक्ष्माकार सर्वंगत संवेदनेला चालना देत असतो आणि तिला चंचल करतो. म्हणजे प्राणस्पंदामुळे निर्माण झालेली संवित ही चंचल असते. वायू जसा सुवासाच्या पंक्तीला चालना देतो, त्याप्रमाणे प्राणस्पंद हा
अत्यंत सूक्ष्माकार सर्वंगत संवेदनेला किंवा संवितला चालना देतो आणि तिला चंचल करतो. आणि या संवेदनेला विक्षिप्त होऊ न देणं यातच परम कल्याण आहे. ह्या संवेदनेला विक्षिप्त होऊ न देणं किंवा त्याला ती संवेदना वेगळ्या किंवा वाईट मार्गाला न वळू देणं यातच परम कल्याण आहे. जर ही संवेदना किंवा संवेद जर वाईट मार्गाकडे जर मार्गस्थ झाली किंवा त्याला वाईट वळण जर लागलं तर त्यामुळं अनेक प्रकारचे अधर्म किंवा गुन्हे हे घडू शकतात आणि त्याच्यामुळं मनुष्याची अधोगती होते. म्हणून या संविदेला विक्षिप्त होऊ द्यायचं नाहीये. या संविदेला विक्षिप्त होऊ न देणं यातच मनुष्याचं परम कल्याण आहे. आणि या संविदेच्या शोभाचं कारण काय आहे तर ते म्हणजे प्राणस्पंद आहे. म्हणून या संविदचा निरोध करण्यासाठी प्राणस्पंदाचा निरोध करणं अतिशय आवश्यक आहे. आता मागच्या सत्रामध्ये आपण प्राणस्पंद निरोध का करायचा आणि तो कसा करायचा, प्राणस्पंद निरोधाचे 18 उपाय तुम्ही अभ्यासलेले आहेत. आठवतंय का? वशिष्ठांनी प्राणस्पंद निरोधाचे 18 उपाय सांगितले होते. आठवतायत? आणि प्राणस्पंद निरोध का करायचा आहे तर संविदच्या क्षोभाचं कारण प्राणस्पंद आहे आणि तो संविदचा क्षोभ शांत करण्यासाठी म्हणून प्राणस्पंदाचा निरोध करायचा आहे. आता बीज परंपरा लिहा असा प्रश्न काही वेळा येतो. काही वेळा परीक्षेमध्ये बीज परंपरा स्पष्ट करा किंवा वसिष्ठांनी सांगितलेली बीज परंपरा कोणती असा प्रश्न येतो. त्यामध्ये हे सगळं लिहायचं आहे. बीज परंपरा म्हणजे आधी निर्गुण निराकार जग किंवा निर्गुण निराकार ब्रह्म, त्याच्यातून संसार वेल निर्माण होते. संसार वेलीचं जे बीज आहे ते शरीर आहे. शरीराचं जे बीज आहे ते चित्त आहे. आणि चित्ताची जी बीज आहेत दोन, ती म्हणजे प्राणस्पंद आणि वासना. आणि प्राणस्पंदाचे जे बीज आहे ते म्हणजे संविद. ठीक आहे. ह्याची पण एक डायग्राम दाखवते तुम्हाला, ती पण तुम्ही काढून ठेवा. हा, ठीक आहे. दिसतंय ना? तर ही अशी बीज परंपरा आहे. जे निर्गुण निराकार जग किंवा त्यालाच ब्रह्म असं म्हटलेलं आहे. त्याचं बीज आहे संसारवेल. संसारवेलीचं बीज आहे शरीर. शरीराचं बीज आहे चित्त. चित्ताची दोन बीज आहेत प्राणस्पंद आणि वासना. आणि प्राणस्पंदातूनच संवित निर्माण होतं. आता या संवितचा क्षोभ होऊ नये आणि त्याचा जर क्षोभ झाला संवितचा तर त्याच्यातून अनेक वासना आणि त्या वासनेमधून अनेक प्रकारचे पापाचरण किंवा अधर्माचरण हे होऊ शकतं. म्हणून त्या संवितचा निरोध करायला सांगितलेला आहे. तर संवितचा निरोध कसा करायचा तर प्राणस्पंदामुळेच संवित उत्पन्न होते आणि प्राणस्पंदाचा जर निरोध केला तर संवितचा सुद्धा निरोध होतो. म्हणजेच संवित मध्ये क्षोभ उत्पन्न होत नाही. संवित मध्ये क्षोभ उत्पन्न होऊ नये किंवा संवित जी आहे ती चंचल होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे तर प्राणस्पंदाचा निरोध करायला पाहिजे. प्राणस्पंदाचा निरोध केला की संवितचा क्षोभ हा होणार नाही आणि त्यामुळं चित्तात निर्माण होणाऱ्या इच्छा आकांक्षांना बाह्य विषयांकडे जाऊ द्यायचं नाही. त्यांचा निरोध करायचा म्हणजेच त्या इंद्रियांना अंतर्मुख करायचं. बाह्य विषयांचा भोग घेतल्यामुळं काय होतं की मनुष्याला अनंत दुःख प्राप्त होतात आणि हे जर दुःख थांबवायचं असेल तर संवितला बाह्य विषयांपासून आसक्ती रहित करावं लागेल. म्हणजेच थोडक्यात चित्ताला आसक्ती रहित करायला सांगितलंय त्यांनी. प्राणस्पंदामुळे संवित उत्पन्न होतं आणि प्राणस्पंदाचा निरोध केला तर संवितचा पण निरोध होतो. म्हणजे संवित मध्ये क्षोभ हा उत्पन्न होणार नाही आणि चित्तात निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्यांना बाह्य विषयाकडे
त्याला निरोध करायचा. म्हणजेच काय करायचं तर त्यांना अंतर्मुख करायचं, चित्ताला अंतर्मुख करायचं. बाह्य विषयांचा भोग घेतल्यामुळं मनुष्याला अनेक प्रकारची दुःख भोगायला लागतात. आणि हे जर थांबवायचं असेल तर संवितला बाह्य विषयांबद्दल आसक्ती रहित करावं लागेल. संवितला बाह्य विषयांपासून दूर करावं लागेल आणि अंतर्मुख करायला लागेल. म्हणजेच काय करायला लागेल तर संवितला आत्मप्रवृत्त म्हणजेच आत्मप्रबोधनाला उद्युक्त करावं लागेल. आणि त्यामुळं काय होईल, संवितचा निरोध होईल. संवितला आत्मप्रवृत्त केलं, आसक्ती रहित केलं की संवितचा निरोध होतो. आता त्यामुळं काय होईल, संवित जेव्हा आसक्ती रहित होईल, बाह्य विषयांबद्दल आसक्ती रहित होईल आणि आत्मप्रवृत्त होईल, आत्मप्रबोधनाला उद्युक्त होईल, त्यावेळेसच फक्त संवितचं पूर्ण स्वास्थ्य निर्माण होतं. आणि जेव्हा संवितचं पूर्ण स्वास्थ्य निर्माण होईल तेव्हाच मनुष्याला शुद्ध परमपदाची प्राप्ती होते. आता हे कसं करायचं? ठीक आहे, संवितला अंतर्मुख करायचं, त्याला आत्मप्रबोधनाला प्रवृत्त करायचं, म्हणजे शुद्ध परमपदाची प्राप्ती होते. बरोबर आहे, पण हे करायचं कसं? काय करायला पाहिजे त्यासाठी? तर त्यासाठी वसिष्ठ म्हणतायत की हे सर्व सद्गुरूंच्या उपदेशाने सिद्ध झालेला जो प्राणायाम, ध्यान, धारणा इत्यादी जे उपाय आहेत त्या उपायांच्या निरंतर साधनेमुळेच ते शक्य होईल. म्हणजे एखाद्या सद्गुरूंना शरण जायचं आणि त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं, त्यांच्याकडून उपदेश घ्यायचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, ध्यान, धारणा हे सगळे उपाय निरंतर करत राहायचे. या उपायांच्या निरंतर साधनेमुळेच संवितचं पूर्ण स्वास्थ्य निर्माण होऊ शकतं. आणि संवितची पूर्ण शांती आणि परमपदाची प्राप्ती हेच या सगळ्याचं फळ आहे. संवितचं पूर्ण स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी चित्ताची पूर्ण शांती आणि परमपदाची प्राप्ती हेच या सगळ्या साधनेचं फळ आहे. आणि अशा रीतीनं मग जीवात्म्याशी जोडलेलं जे तत्व आहे ते म्हणजे संवित आहे. आणि याला वसिष्ठांनी केळीच्या बीजाची उपमा दिलेली आहे. म्हणजे केळीची बीजाची उपमा कशी दिली आहे, तर केळीचं जे बीज असतं तर त्याच्या आतली पोकळी म्हणजे आत्मा आहे. आणि त्या केळीच्या बीजाची वरची जी सोपट आहेत ती म्हणजे बंधन आहे. म्हणजे ही वरची सोपट काढून टाकली की आतली पोकळी बाहेरच्या पोकळीत मिसळते. म्हणजेच आत्मा परमात्म्यात विलीन होतो आणि परमपदाची प्राप्ती होते. लक्षात येते? वसिष्ठांनी काय केलंय तर केळीच्या बीजाची उपमा दिली आहे. केळीच्या बीजाची उपमा दिलेली आहे. कशी दिली आहे तर केळीचं जे बीज आहे त्याला वरती सोपट असतात आणि आत पोकळी असते. आता वरची जी सोपट आहे ती सोपट म्हणजे ही बंधन आहेत, कर्माची बंधन. आता ही वरची सोपट जर काढून टाकली तर आतली पोकळी ही बाहेरच्या पोकळीत मिसळते. म्हणजेच आतला आत्मा हा बाहेरच्या परमात्म्यामध्ये मिसळून जातो, एकरूप होतो. म्हणजेच काय होतं तर कैवल्य प्राप्ती होते, मोक्ष प्राप्ती होते किंवा शुद्ध परमपदाची प्राप्ती होते. लक्षात येते का? होय होय. थोडस कळायला अवघड आहे, पण पुन्हा एकदा तुम्ही वाचलं की तुमच्या लक्षात येईल. नाही समजलं तर विचारा, परत सांगेन. तर असं हे 91व्या सर्गामध्ये हे दोन आपण टॉपिक बघितले. एक म्हणजे संसार लता आणि दुसरं म्हणजे जगताची निर्मिती आणि संवित संकल्पना. तर याच्यावर परीक्षेत दोन प्रश्न येतात. एक म्हणजे संस्कृती बीजाची संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यामध्ये मग ते मी पहिली जी डायग्राम दाखवली त्यानुसार स्पष्टीकरण द्यायचे. आणि दुसरा प्रश्न एक याच्यावर येऊ शकतो की जगताची निर्मिती कशी होते किंवा बीज परंपरा स्पष्ट करा. तर बीज परंपरेमध्ये हेच सगळं लिहायचे. निर्गुण निराकार जग किंवा ब्रह्म, संसारवेल, संसारवेलीचं बीज शरीर, शरीराचं बीज चित्त, चित्ताचं बीज प्राणस्पंद वासना, प्राणस्पंदातून संवित निर्माण होते.
मग संवित संकल्पनेबद्दल लिहायचं, संवितमुळं काय होतो, संवितचा निरोध कशासाठी करायचा, आणि त्यानंतर हे जीवात्म्याशी जोडलेलं तत्व आहे संवित हे. आणि त्याचा निरोध केला की काय होतं की ते आत्मा परमात्म्यात विलीन होतो. त्यासाठी मग वसिष्ठांनी केळीच्या बीजाची उपमा दिलेली आहे. केळीचं बीज जे आहे त्याच्या आतली जी पोकळी आहे ते म्हणजे आत्मा आहे, आणि वरची जी सोपट आहेत ती आपल्या कर्माची बंधन आहेत. तर ही कर्माची बंधनरूपी सोपट ज्यावेळी आपण काढून टाकतो, त्यावेळी आतली पोकळी म्हणजे आत्मा हा बाहेरच्या पोकळीमध्ये म्हणजेच परमात्म्यामध्ये विलीन होतो आणि परमपदाची प्राप्ती होते. ठीक आहे. आता याच सर्गातला पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे निर्विशेष ब्रह्म. म्हणजे निर्विशेष ब्रह्म जे आहे त्यातूनच आपल्या सगळ्या जगाची निर्मिती झाली आहे. म्हणजे श्रीराम वसिष्ठांना प्रश्न विचारतात की या जगाची निर्मिती कशी झाली, या जगाचा अनुभव आपल्याला कसा येतो, का आपल्याला या जगातल्या सगळ्या पदार्थांचं ज्ञान कसं काय होतं, का होतं हे ज्ञान, आणि या जगाची निर्मिती झाली कशी, कशातून हे सगळं जग उत्पन्न झालं, असं श्रीराम वसिष्ठांना प्रश्न विचारतात. तर निर्विशेष ब्रह्मातून या जगाची उत्पत्ती झालेली आहे. तर याबद्दल आपण उद्या बघूया. आज आपण इथे थांबूया, कारण ते थोडस कॉम्प्लिकेटेड आहे आणि आता 5च मिनिटं राहिली आहेत, त्यामुळं होणार नाही ते. काही शंका आहे का? काही शंका असेल तर विचारा. काल मला कुणीतरी फोन केला होता. काल कुणी फोन केला होता थिसिस हा मी बद्दल? केलता मॅडम. हा, काय विचारायचं होतं? मॅडम मला ते एक